मार मार जाण तिकडून तिकडून. आले कोणाचा फोन आला बाई मध्ये. हॅलो कोण बोल. हॅलो हा बोला ना. बोला ना मॅडम. हा 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 नाही बोलतोय ना मीच आहे, हा. कुठून बोलता तुम्ही. अच्छा अच्छा. नाही तुमचा आवाज एकदम भारी बर का. हा मंजू आवाज. माझा पण म- माझा आवाजामध्ये काय तर माझा आवाज काय आवडायचा. नाही विचारला असंच. भेट लगच कस काय भेट. कुठं. नाही भेटू ना. मला वेळच वेळ आहे. अहो तुम्ही फक्त सांगा कधी कुठं. हा नाही मी एकटाच येणार. फक्त तुम्हीच कोणाला नका आणू म्हणजे झालं. म्हणजे नाही भाऊ माणसं बिनसं आणलं तर एखाद्यानं बघितलं ओळखी पाळखीचं असलं तर. आणि हा मी काय म्हणतो. ओळखी पाळखीचं वरून आठवलं ते प्रेम आहे ना प्रेम आहे. माझा दोस्त आहे त्यो. त्याच्यापर्यंत काय खबर जाऊन देऊ नका त्याला काय कळता काम नाही. हा नाही तर ते लय घोळ घाले. घोळ घालून ठेवीन त्यो. नाही 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 तसं काही विषय नाही. पण हा नाही तुम्हाला काय खायला प्यायला तुम्हाला काय आवडतं तुम्ही सांगा. नाही पार्सल नाही हॉटेललाच जाऊ डायरेक्ट. हम्म नाही तुमचा नंबर सेव्ह करून ठेवतो ना आता. काय नाव आहे सेव्ह कर. ह्याला भारीच आहे नाव तुमचं. हम्म चालन ठेवतो नक्की नक्की. बोला ना अजून. बर चालन नंतर करतो. बर चालन. काही नाही उलट एवढे जेवढे शब्द बोलले दोन प्रेमाचे भारी वाटलं. हा चालेल. हो मी लगेच नंबर सेव्ह करते. हो. बाय बाय. ठेवू. हो बाय. शाळेला काय लहान अननोन नंबर तरी आपल्याकडे सेव नाही. आवाज तर लय भारी हो बाईंचा. अरे देतो ना बाबा तुझे पैसे. ठीक आहे उधार दिले मला मान्य आहे ना पण मी देणार आहे माग मी नाही म्हणतो तुला. ऐक ना राव प्लीज यार मागे लय अर्जंट काम आहे राव. अरे नंतर नंतर देतो मी तुला पैसे का पळून जाणार आहे कुठं. अरे ऐकत जा राव. ऐक ना मला आहे ना सुख हागल तरी जाऊ दे बाबा. हा देतो मी देतो नंतर देतो पैसे ठेव पण आता. अरे म्हटलं देतो नंतर पैसे. हॅलो. बाई होय. हा बोला ना. हा प्रेमच बोलतोय मी. तुम्हाला माझं नाव कसं माहिती. हायला एवढा महाराष्ट्रात फेमस झालो मी. धमाल प्रोडक्शन बघता होय तुम्ही. हायला बरं बोला ना. काय नाही मी निवांत आहे आता. हा काही काम नाहीये हाय फ्रीज आहे मी. हा तुमचं काय नाव. हा होय. खूपच गोड नाव हो तुमचं. हा नाही घरी कोण नाही माझ्या मी माझी आई माझे वडील आम्ही तिघच असतो. हा नाही बोला तुम्ही. काही नाही भरपूर वेळ आहे माझ्याकडे. वाटलंच तर बसून बोलू तुम्ही. काही नाही थोडं सहन करू शकतो मी काही नाही बोला ना तुम्ही. हा नाही भेटू आपण काय अडचण नाही. हा बोलो ना मैडम. आपकी आवाज है ना लय गोडवानी है. हाँ क्या नाम है तुम्हारा. ऐका लाजू नका नाव सांगा ना. मेरा नाम है मेरा नाम बाळा साहेब है. हाँ सरपंच का सालगडी है ना मी. हाँ 15,000 रुपये मेरे को ना. हाँ महीने के 15,000 रुपये देते सरपंच. इथंच इथंच राहिलाय मी त्यांच्या घरी. तुम किधर रहते मॅडम. असं का मग माझा नंबर कस काय भेटला तुम्हाला. नहीं मेरा नंबर कैसे काय मिला तुमको. ऐसा क्या
बहुत अच्छा आवाज है तुम्हारा, मिलने का? कब? किधर? ऐसा है? भला भला भला, मिलेंगे ना कल शाम को? आज नहीं हुए? हाँ हाँ हाँ, सुनो ना, मैं मिलूंगा तुमको, लेकिन मेरे वो बाइको को करने मत देवा। वो नहीं क्या, जाड़ जुड़ उसी, पता है का तुमको उसी? नहीं हुए? हाँ ठीक, हाँ ठीक है, मिलूंगा ना कल शाम को। मिलूंगा मिलूंगा। कुछ खाने को लाने का तुमको? काय काय आवडतं तुमको? काजू, बदाम लावूंगा ना। हा, आमच्या दुकानातून लेके आता मैं। हाँ हाँ, मिलूंगा, मैं मिलूंगा तुमको। हाँ हाँ हाँ, ऐका, तुम्हारा नाम एक बार बोलो ना मेरे को, बताओ ना। नहीं हुए? मिलने के बाद बताओगे क्या? हाँ ठीक है ठीक है ठीक है। र, रखते क्या? हाँ रखो, बाय, सी यू। हाँ हाँ हाँ, येतो आईला. कुठून नंबर गेला गड्या बाईकडं मा? हनु हिंदी बोलत होती माझ्या सगळं. येतो आई. रंग शरबतों का तू मीठे घाट का पानी, मैं तुझमें खोल दे तो मेरे यार बात बन जानी. वा. काय काय लय लय खुश होय आज हं. मी पण लय खुश आहे, खरंच लय म्हणजे लय खुश आहे. तुझ्यापेक्षा मी अजून खुश आहे. तू जेवढा खुश आहे ना त्याच्या 10 पट मी खुश आहे. असून दे, जो खुश आहे ना ते महत्वाचं आहे. तू हा. का खुश आहे? मी होय कमल्या, हम्म. तुला माहिती आहे का? हम्म. नाही माहित तर नसनच, कारण मी अजून सांगितलं नाही. सांग ना सांग ना हा. सांग ना, सांग ना. तुझ्या भावाला आहे ना, भावाला हम्म. पोरगी पटली. पहिला प्रेम आहे. हा. तुझा ह्यो जे जिवलग भाऊ आहे ना, हा. त्याला पण पोरगी पटली. हा? बघ वा 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 वा, हे तर मग भारी काम झालं अजून, आहे का नाही? कसा विषय? हा, जबरदस्त आहे. फोटो दाखव ना. कमल्या अजून फोटो नाही ना आला तिचा. असं तर बोलणं चालणं चालू आहे, भेटल्यावर मग घेईन ना फोटो, आहे का नाही? तुझ्याकडे असला दाखव तुझ्या झालं. माझं पण सेम तसंच आहे बरं का. त्याची आई. आम्ही आता डायरेक्टच भेटणार आहे. हा ना. फोटो बिटो पेक्षा मला तिचा आवाज लय आवडला. वा. मग त्याच्यामुळे फोटो पेक्षा मला तिच्या त्या आवाजाचे सौंदर्य मी अशी इमेजिन केली ना, वा. मी तिच्या प्रेमातच पडलो. पैसे मग हम्म. माझ्यावालीचा पण आवाज लईच गोड आहे रे, लईच गोड. हा ना. खरंच कान तृप्त होत आवाज ऐकल्या, माहिती का? म्हणजे माणूस भान विसरून जातो, कुठे आहे, काय आहे, कोणत्या सिच्युएशन मध्ये आहे. असं वाटतं फक्त तिचा आवाज ऐकत राहावा. पण काही म्हणाडे प्रेम आहे. जेव्हापासून बोलणं झालंय ना हम्म. त्याच्यासोबत, असं एकदम वेगळंच वाटतंय रे. खरे राव, हा? खरे. सगळे ताण तणाव दुःख सगळं असं हलकं झाल्यासारखं हलकं वाटतंय. झालंय. हा? पण कमल्या, हम्म. आता माझं एवढंच म्हणणं आहे, हम्म. फक्त मध्ये टांग घालू नकोस आता माझ्या. सेम थिंग. हा. हे सेम बघ, थिंग. तुझं वेगळं आहे, माझं वेगळं आहे, है का नाही? भाईचारा ऑन टॉप. ओके ओके. मग पण खुशी तेवढं काढ. पुढच्याच गेला तर फोटो काढू ना. 100% 100% तू पण घेऊन ये. नाही 100% हा. काही विषय नाही. तू है तो दिल धडकता है, तू है तो सांस चलती. अहो काय सांगायचं राव, तुम्ही ते एमसी वाल्यांना काहीतरी सांगा राव. अहो रात्रीपासून पहाटपासून लाईट नाही, थंड पाण्याने आंघोळ करावं लागली शेवटी. तुम्ही पहा बरं, मला सोलर बसवायचं राव, आहे कोणा तुमच्याकडे म्हणजे असं काही संबंधित? सोलर आहे ना राव. तुम्ही एक काम करा ना, ते श्रीपाद सोलर बसवा ना. चांगलंय का? बघा आता प्रमोद एंटरप्राइजेस आहे ना, हा. त्यांच्याकडे भेटतं, ते अधिकृत डीलर येतं श्रीपाद सोलरचे. आणि मॅन्युफॅक्चरिंग आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातलीच आहे ना, संगमनेरची. अरे वा वा वा. मग लगेच लगेच तुम्ही फोन करा त्यांना आणि म्हणा चेअरमनच्या घरी पहिलं ते सोलर अहो, बसून टाका. 10 वर्ष झाले तर आमच्या घरी मेंटेनन्स नाही, काय नाही काय नाही बसून. तुम्ही एक काम करा, नंबर घ्या बरं त्यांचा. सांगा बरं मला. हा, घ्या. प्रमोद एंटरप्राइजेस, श्रीपाद सोलर, हा घ्या. 99 23 84 99 23 84 11 44.
11 44. ठीक हा. आहे, ठीक आहे. प्रमोद एंटरप्राइजेस नावाने नंबर सेव्ह करा आणि त्यांना म्हणा मला श्रीपाद सोलर बसवायचंय, तुमचा पत्ता बित्ता देऊन टाका. हा 100%. एक आता नंबर हा, क्वालिटी आहे, काही टेन्शन मेंटेनन्स फ्री आहे. या थंडीच्या दिवसात लय भारी काम केलं तुम्ही, नाही तर गार पाण्याने चांगलं होती मला या आठवड्यात. बाकी काय म्हणता, काय चाललंय अजून? बाकी काय चालायचं सरपंच, आपलं सगळं आनंदी आनंदी एकदम व्यवस्थित आहे. आता दान धर्म चालू केलाय आम्ही. ना धर्म सडळ हाताने मदत. कोणाला कोणाला काय काय मदत केली? आता जे सांगायचं काय, कालच सुजाताबाईला 10,000, संगीला अख्ख्या फिटिंग, लय बल्ब जायची तिची, अख्खं फिटिंग देऊन इन्व्हर्टरच दिलं. आणि त्या सुमनला पैठणी लागत होती, पैठणी घेऊन दिली. असं आपला दान धर्म चालू आहे सगळं. सुजाताबाईला कशाला दिले 10,000? अहो त्या सुजाताबाईंचा पहिला फोन खराब झाला होता, त्यांचा आवाजच आम्हाला यायना नीट. मग आम्ही त्यांना सगळं डायरेक्ट सांगितलं, हे 10,000 घ्यायचे, म्हणलं दुकानातून दुसरा फोन घ्यायचा. कधी कधी या दान धर्माच्या पंक्तीत गडी माणसांनाही बसवत जा. बरं बरं, सध्या बाई माणसाची पंगत चालू आहे, त्याच्यानंतर गडी माणसाची पंगत होईल, त्यावेळेस त्यांचा विचार करू. कोणाचा फोन आला गड्या? अननोन नंबर. हॅलो. अयो, कोण बाई माणूस म्हणायचं हे? बोला बोला. काय? हा हा, बरं सरपंच येतो, जरा काम आहे आम्हाला. का? काय नाही, जरा महत्वाचं. अहो, बसलाय ते. हा निवांतच आहे ना, मी चेअरमॅन कधी निवांत असतो. तुम्ही बोला फक्त. कोणी दिला माझा नंबर तुम्हाला? एकदम योग्य माहिती मिळालेली आहे तुम्हाला. आम्ही कोणालाही मदत करायला अर्ध्या रात्री तत्पर असतो. आता लोक सांगणारे सांगतात काही, पण त्यातल्या काही गोष्टी खरं आहेत. आम्ही कारखान्याचे चेअरमन आहेत. हा 2-3 चिलिंग प्लांट आहेत. हा फॉर्च्युनर बिर्च्युनर सगळे. म्हणजे तुम्ही चांगली इत्यंभूत माहिती काढलेली दिसते आमची. बरं बरं बरं, भेटायचं वे. अहो कधी भेटू, तुम्ही फक्त सांगा. अहो हा हा, निवांत म्हणजे आमचं फार्म हाऊस आहे की, त्याच्यासाठीच बांधलेलं आहे. चालन चालन, कधी पण, उद्याच म्हणता होय. बरं बरं बरं, ठीक आहे. आता ठेवतो कॉल, नंतर कॉल करतो तुम्हाला परत निवांत झाले. चेअरमन, काय म्हणता? बरं झालं तुम्ही भेटले. हो, काय काम काढलं? नगरला चलता का माझ्यासोबत? हो नाही, आज आहे ना फार महत्वाचं काम आहे. जरा ते फार्म हाऊसवर जरा म्हणजे याचं काम करायचंय, जरा बांधकाम करायचंय, त्यामुळे माणसं येणार. तुम्ही करणार आहे काम? नाही नाही, पण तिथं थांबावं लागेल ना मला, अजून फार्म हाऊस वाढवायचंय ना. हा हा हा, असं आहे का? हा. मग नगरला नाही जमणार का? नाही नाही, आज नाही, आपण जाऊ ना, 8 दिवसांनी जाऊ. हा का? काय नाही, मला असं थोडं जेवायची इच्छा झाली होती हॉटेलला. मग सरपंचाच्या हॉटेलवर चलता का? अहो नाही नाही, आज मला आहे ना अजिबात जेवायचीच इच्छा नाहीये. एकदम असं मळमळल्यासारखं होते मला, असं उलट्या होत एकदम, पित्त झालं. दवाखान्यात न्यायचं का तुम्हाला? नाही नाही नाही, दवाखान्यात नको नको, मी घरीच आता असं वमन करणार आहे आणि जरा आराम करणार आहे. पण तुम्ही तर म्हणले ना कारखान्यावर जायचंय. ते फार्म हाऊसवरच हा, आराम हा, करणार हा, आहे, हा. फार्म हाऊसवर. तिथं आराम करणार हो आहे का? म्हणजे वेळच नाही का नाही, तुम्हाला? आज नाही, आज नाही. तुम्ही 8 दिवसांनी आपण जाऊ ना, एवढं काय त्याच्यात. आले असते. नाही, एक काम करता का तुम्ही, जाता का? मी फोन करून सांगतो, बिल वगैरे काही मागू नका सुजाताबाईला. मी का बिल साठी नाही घेऊन चालले तुम्हाला, मला सोबत कोण नाही म्हणून. नाही, आजचे दिवस नको, आपण 8 दिवसांनी जाऊ ना. आज तुम्ही पण घरीच आराम करा. 8 दिवसांनी मूड जाईल ना माझा. मला आत्ता मूड आहे काहीतरी खायचं, असं वेगळं काहीतरी. पण आज आमचा मूड जरा वेगळाच आहे ना, त्यामुळे नको. हा, तुमचं ते तब्येत खराब आहे ना. तब्येत खराब हा. आहे. वाटत नाही हो पण चेअरमन. नाही नाही, लय त्रास, आता तुम्हाला बघून जरा बरं वाटायला लागले, नाही तर लय त्रास होत होता हा आम्हाला. ना, चालेल, करा आराम मग. हा करतो. हा. पण कुणीतरी येणार. ट्याका ट्याका. सरपंच, हा समजा हा जर पहिली बायको असली, हा म्हणजे समजा बर का, हा, बर बर हा. बर. जर पहिली बायको असली हा. तर दुसरी बायको करता येते का? नाही नाही, अजिबात नाही. द्विभार्या प्रतिबंधक कायद्यानुसार पहिली बायको जर जिवंत असेल तर दुसरी बायको करता येत नाही. मग काय त्याच्यावर पर्याय? पर्याय समजा हा एखाद्याला दुसरं लग्न करायचंच असेल हा. तर पहिल्या बायकोला रीतसर कायदेशीररित्या घटस्फोट देणे हाच पर्याय आहे त्याच्यावर. आणि जर तिनं घटस्फोट दिला नाही तर त्याच्यावर काय पर्याय? नाही, जर पहिली बायको घटस्फोट देत नसेल एखाद्याला तर त्याला दुसरं लग्न करताच येत नाही. पहिली बायको असताना दुसरं लग्न शक्यच नाही. काहीतरी पर्याय असेल ना त्याच्यावर.
नाही नाही काय नाही पर्याय, अजिबात पर्याय नाही, विषयच नाही, पर्यायच नाही. आणि समजा पहिली बायको असताना दुसऱ्या बायकोला जर घेऊन पळून गेलं आणि लग्न केलं मग? नाही, पहिली बायको असताना तो दुसऱ्या बाईला पळून घेऊन जाऊ शकतो पण लग्न करू शकत नाही. आणि लग्न केलं तर त्याला ते दाखवता येणार नाही. कसं दाखवता येईल पहिलं लग्न झालेलं असताना? हा ते खरंय राव. पण तू का म्हणून एवढा विचारितो? नाही, माहिती आहे असं माणसाला. समजा एखाद्या वेळेस जर परीक्षेला बसलो आणि हा प्रश्न आला तर मागच्या पुढच्याला विचारण्यापेक्षा माहिती असं माणसाला. अच्छा, म्हणजे तुला जनरल नॉलेज वाढवायचं हा, आहे. जनरल नॉलेज पाहिजे ना. का आता एमपीसी युपीसी करतो का काय? नाही नाही, चार चौकात बसलो एखादा प्रश्न आला तर लगेच त्याला उत्तर देता आलं पाहिजे ना अच्छा, अच्छा. तातडीनं. बरं बरं, झालं ना, शंका निरसन झालं ना. झालं निरसन. बरं मग जावा मग, आता तुम्ही घ्या काम बिम बघा. जाताय ना? हा चाललो ना. जावा जावा. परीक्षा देतोय म्हणे. जवानी जाने मन हसीन दिलरुबा मिले जो दिल यहाँ सरपंच सरपंच हो गया. कोणाचा फोन आला काय ना, नंबर सेव्ह नाही. हॅलो, हा बोलतोय ना, बोला ना. नाही हो, नाही नाही नाही, ओळखलं नाही. अहो नाहीये, खरंच तुमचा नंबर सेव्ह नाही माझ्याकडं. अहो ताई, अहो मी ताई म्हणतोय तुम्हाला, तुम्ही ही भाषा वापरू नका. अहो नाही, मला नाही आवडत असं बोललेलं, तुम्ही नका बोलू प्लीज. गाव कोणतं आहे ताई तुमचं? तुम्ही ठेवा बरं फोन आता. नाही तुम्ही फोन ठेवा, मला नाही ऐकू वाटत हे. तुम्ही ठेवा फोन. हा ठेवा ठेवा ठेवा, नाही तर मला ट्रू कॉलरवर तुमचं नाव चेक करावं लागेल. ठेवा, हा ठेवा. का सरपंच धन्यवाद बसले. असं ना? हा हा, मूर्खा, तिकडं जातो, आवाज बदलून माझ्या संग बोलवतो, माई टिंगल करतो. हा, गिराय करतो काय मला तू? मी कशाला आवाज बदलन? आता माझ्या संग तूच बोलत होता ना आवाज बदलून. नाही, बरोबर, मी फोन ठेवल्यावर कस काय आला तू? मी यायला मग ते एक म्हणतो ना, ते एक कावळा बसायला फांदी मॉडेल तेच झालं असं. माही चेष्टा कोणीच करू शकत नाही गावात, आणि मला माहिती आहे तुला लेडीचा आवाज काढता येतो. नक्की तूच होता. नाही हो, नाही नाही. कोणाच्या तरी फोनवरून, अननोन नंबरवरून कॉल करतो. हा? अहो, ते कुठं हा, कोणाकडे फोन येतात? सरपंच तुम्ही लय आवडता आणि तुम्ही लय भारी. हा, ही असली भाषा बोलत असतात का? अहो शपथ फोन नाही केला मी. येतोय ना फोन, तर परत आला. हा नंबर त्याचे राव. मग घंट्या तू दे म्हणलं, कोण कोण फोन करतोय उचला गाड्या? बरं. हॅलो, अहो ताई तुम्हाला सांगितलं ना मी मागाशीच. हे बघ, असा आवाज आहे. मीच बोलतो ना. हॅलो, बोला ना. हा होय, त्यांच्या कुठं नारी लागत आहे, त्यांचं लग्न झालेलं आहे. 2 लेकरं आहे त्यांना, मोठा तिकडं डॉक्टर केलंय. मी मोकळा, माझं कुठं लग्न झालं. हा हा होय, तुमचं नाव पण तुमच्या आवाजासारखं सुंदर आहे बरं का. हा, लागले कामाला मालक. कधी भेटायचं? श्याम को अब त्याला काय त्याला भेटाता? मी बाळासाहेब आहे, मला भेटा. अब त्याचे लय असते बाहेर चालून, तुम्ही काय त्याला भेटाता राव? बाळू, असं वय श्याम, संध्याकाळ मग असं बोला ना राव. मला वाटलं त्या श्यामला. हा चालल चालल, मिलेंगे ना शाम को. हा गेली केस. नको लोड घेऊ आता. बघ मी आहे ना आता. तुला माहिती का, तुझ्यापासून लाईफ मध्ये आली ना, लई खुशी लई. हा भले 4 तास का व्हाय ना येऊन, पण खुश लई आहे खरंच. माझ्या घरचे मला कारण विचारते, तू एवढा हसतोय आज, काय भानगड आहे, एवढं खुश आहेस? आधीपासून दिसलं नाही कधी एवढं खुश. नाही 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 नाही, हा भेटू भेटू, तू टाइम काढ ना. हा चालेल ना, मी कुठं नाही म्हणते कधी. बरं हा, निवांतच ना. तुम्ही नुसतंच म्हणतात भेटू. आता किती वेळाचं मी तुम्हाला फोन करत होतो. हा बरोबर आहे, घरातले काम असते, आवरावरी असते. मग आपल्या माणसाला भेटायला एवढं काय तुम्ही, तर वेळात वेळ काढायला काय तुम्ही. नाही नाही, मला प्रत्येक गोष्ट पाहिजे. मस्त मस्त. आयले अख्खं गाव बिघडलं का काय म्हणा? कोणी आवाज बदलून यायची मजा घेते ते बी कळा ना.
मीटिंगच लावतो गाड्या आता. ही मीटिंग तातडीने बोलवायचं कारण असं आहे बर. की गावामध्ये काहीतरी स्कॅम घडून राहिला असं मला वाटतंय. का बरं असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की गावात आहे ना प्रत्येकाला फोन येत आहेत आणि फोनवर लई टाइमपास हो राहिला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे फोन येणं बंद झालं पाहिजे आणि प्रत्येकाने फोन टाळले पाहिजेत. सरपंच, हं? पहिल्या जन्मात तुम्ही असे काही दुर्योधन वगैरे असे होते का? तुम्हाला कुठल्याही गोष्टीत असं वाईटच का दिसतं? हा, बरोबर आहे का नाही? अहो येतात लोकांना फोन, एंटरटेनमेंट करतोय कोणीतरी लोकांचं. मी का लोक- म्हणतो चेअरमन, हा. आता ह्यांचं लग्न कार्य झालंय सगळ्या गोष्टी, आता आमच्यासारख्या नवीन तरुणांचं काय, आमच्या आयुष्यात काहीतरी झालं पाहिजे ना. मग आपल्याला नाही आला बा अजून कोणाचा फोन, आला तर तेवढाच पण मी म्हणतो खुश होतं माणूस. तुम्हाला आल्या नाही म्हणून तुमचं पोट दुखतंय का? होय. आम्हाला बी लोकांना आला होता. आला होता का? पण आम्ही टाळला. तुम्ही टाळतात सोय, यांना टाळायची सवय आहे. पण आम्ही नाही टाळीत. हा. समजा आम्हाला आले तर आम्ही कसं म्हणजे बोलायला आम्ही नाही म्हणत नसतो. समोरच्यांचा मान ठेवावं लागत ना. बरं बास का आता? अहो कोणाला काही अडचणी असू शकतात, मग? कोणाला काही गरज असू शकते, खरं. आणि गरज करणं हे आपलं कर्तव्य आहे. गरजेवरून आठवलं चेअरमन, तुम्ही कोणाला मदत केली ती म्हणली सकाळी? आम्ही आपलं ते नेहमीप्रमाणे सुजाताबाईन आपली संगी यांना मदत केली ती. सुजाताबाई घ्यायला दिलं तुम्ही? ते 10,000 रुपये मोबाईल घ्यायला. मोबाईल घ्यायला हा. काय? बर. दुर्योधन ना 2 मिनिटं माझ्यासोबत चला बरं तुम्ही. का चल बरं? चला, उठा. काय आता चला, रानात चला, घेऊन जाता का चला, काय? चला, चला, बघू, बघू, चला. चला. 2-3 जप्त करता का? सुजाताबाई कसा धिंगाणा चालू आहे गावात? हा ना, मला नव्हतं वाटलं आपल्या गावातले लोक एवढे लफंगे असतील. बघा ना, म्हणजे मी ज्याला पण फोन करते ना आवाज बदलून, सगळेच बोलायला लागतात ते. तुम्ही एक काम करा, हा. ते व्हॉइस चेंजिंग ऍप्लिकेशन मधून आहे ना तुमच्या नावावर फोन करा. सिम कार्ड बी नवीन आहे, त्यांना कळायचंच नाही कोण बोलते. त्यांची गंमत हा, करू. मस्त आयडिया आहे. पाहू लावा, आपण. लावा. माझ्या नवऱ्याच्या मनात काय एखाद्या बाईचा आवाज ऐकला का? लावते. काही कळलं का मंडळीनं तुम्हाला? चांगलं चाललं होतं, वाटलं आता आयुष्यात काहीतरी चांगलं होईल. अरे राव, या घंटेने सगळी काळजी केली राव. नाही तर काय राव, अरे आशेच एक कुठून तरी किरण उगवलं होता, याने तारुण्याचा आपला माळवटा करून टाकला ह्यो. 1000 रुपयाचं भाडं सोडलं राव त्याच्या पायी. मला वाटलं आयला मा दिवस आज सकाळी एकदम दिवस अख्खा चांगला जाईन, पण कायचं काय. अरे बघतो का येणं घर याने आपला थांब रे कांट्या, थांब तू. टाक टाक टाक. आमचं हे येड उगाच बारगाड्यात आणत होतं इकडं. आलो रे, आलो. काय रे भाऊ, आवाज दिला काय कोणतरी तुला? पण बाई तुमची कोणाशी अपेक्षा नव्हती आम्हाला. मला पण चेअरमन अशी अपेक्षा नव्हती तुमच्याकडनं. म्हणजे बाई बदलली पण तुमचे शब्द तेच, जसं मला बोलता का तसंच फोनवर बोलत होते तुम्ही. आता बाई माणसासोबत गोड गोड बोलण्याचा छंद आहे आम्हाला. आम्ही काही सरपंचासारखे खडूस आहेत का काय? हा तुमचा गोडवा माहितीये ना आम्हाला. मी काय म्हणतो, एवढे सगळे कुटाने करण्यापेक्षा द्या राव एकदाच येऊ नाच सोडून. सोडू राव आपण परवापासून. आता उद्या काय आहे? उद्या कसं आहे, त्यांच्या मोबाईलला स्क्रीन गार्ड आणि कव्हर घ्यायला जायचं. इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको या चट्टा